ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत साहिलीला अश्विनला ओवाळायचं असतं, पण अश्विन मात्र तिच्यासाठी थांबत देखील नाही. अस्मिताने ओवाळल्यानंतर तो पटकन पाठवून उठतो आणि निघून जातो. त्यालाही माहीत असतं की सायली त्याला ओवाळणार आहे, पण सायलीकडून त्याला ओवाळून घ्यायचं नसतं. पण आता इकडे सायलीच्या बहिणी आलेल्या आहेत आणि त्यांना हे सगळं पाहून अजिबातच चांगलं वाटत नाहीये, कारण या सगळ्यामध्ये त्यांचा काहीच फायदा नाहीये. सायलीच्या वहिनी एकमेकांशी बोलत आहेत की अरे आपण एवढ्या मोठ्या घरामध्ये आलोय तर आपले हात जरा गरम झाले पाहिजेतच ना. तेव्हा उरलेल्या दोन बहिणी म्हणतात की मग तूच काहीतरी आयडिया कर, आणि लगेच तेजा एक बहिणीला अशा आयडिया सुचलेल्या आहे की ज्यामुळे त्या खरोखरच मालामाल होतात. त्यातली एक बहीण सायलीला म्हणते की अग सायली, आम्हाला ना कधीच भावाला ओवाळायला मिळालं नाही. आम्ही किती विचार केला, पण आम्हाला भाऊच नव्हता ना, तर आम्हाला कधीच भावाला ओवाळायला मिळालं नाही. प्रत्येक भाऊबिलाला आम्हाला फक्त एकमेकीच्या तोंडाकडेच बघावं लागायचं, आणि म्हणून मला असं वाटतंय आम्ही जर का तुला ओवाळलं तर चालेल का. असा एक नवीनच उपाय पैसे मिळवण्यासाठी त्यांनी काढलेला असतो. पण सालीला मात्र ही आयडिया खूपच आवडलेली असते. आपल्याला भाऊ समजून आपल्या बहिणी आपल्याला ओवाळणार आहेत, ही गोष्ट तिला खूप छान वाटते. तिलाच नव्हे तर घरातल्या प्रत्येकच सदस्याला ही आयडिया खूपच चांगली वाटते. प्रताप म्हणतो, अरे वाह, बघा ह्या मुली किती चांगल्या आहेत. आपल्या सायलीला भाऊ समजून तिला त्या ओवाळणार आहेत. तर रविराज आणि प्रतिमा पूर्णाजी यांना देखील ही गोष्ट खूपच आवडते. त्या म्हणतात, खूप चांगली कल्पना आहे, असा विचार कोणी सुद्धा केला नसेल. लगेच सायली, तू बस आणि तुझ्या बहिणींनी तुला ओवळू दे. अर्जुनला देखील ही गोष्ट आवडलेली असते की या सगळ्या जणी आपल्या सायलीला किती चांगला रिस्पेक्ट देत आहेत, आणि म्हणूनच त्या तिला ओवळणार आहेत. तर इकडे प्रियाला मात्र माहिती असतं की या कशामुळे ओवळणार आहेत. यांना पैसे काढायचेत, ही गोष्ट तिच्या पटकन लक्षात आलेली असते. तर लोखंडे दाम्पत्य यांना देखील ही गोष्ट समजलेली असते. पण आमच्या मुली किती चांगल्या आहेत असं सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. अहो आमची मुली आहेतच तशा, आणि सायलीन सायली आमच्या मुलगाच आहेत असा आम्ही समजतोय, अशी सायलीची खोटी स्तुती ते करत असतात. सायलीला मात्र आपल्या बहिणी आपल्याला ओवळणार आहेत या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो, आणि सायली लगेच पाटावर बसलेली असते. तर तिच्या तीनही बहिणी तिच्या समोर ओवळण्यासाठी आलेल्या असतात, आणि सायलीला हळदी कुंकू लावून त्यानंतर अगदी व्यवस्थितपणे त्यांनी तिचं औक्षण देखील केलेलं असतं. आणि आता औक्षण करून त्या सायलीच्या समोरच उभारलेले असतात. आता औक्षण तर झालंय तेव्हा सायली त्यांच्या तोंडाकडे बघत बसते. त्या तिघींना अपेक्षा असते ती म्हणजे भाऊबीज मिळण्याची, आणि ही गोष्ट रविराजच्या चांगलीच लक्षात येते. रविराज म्हणतो, अग सायली, आता अचानक येऊन बसली नात, यामुळे तिच्याकडे काही नाहीये. पण आता अन्नपूर्णा मात्र लगेच अर्जुनला म्हणते की अरे भाऊबीज आहे तर त्यांना काही नाही काहीतरी दिलं पाहिजे ना. अर्जुन, असं का करतोयस तू? त्या प्रत्येक जणीला 5-5 हजार रुपये दे, असं डायरेक्ट फरमानच पूर्णाजीन सोडलेलं असतं. आणि सायलीच्या या खोट्या बहिणींनी अगदी बरोबर डाव साधलेला असतो. त्यांना जे काय हवं आहे ते त्यांनी मिळवलेलं असतं, आणि या गोष्टीचं खरं तर आता सायलीलाच वाईट वाटत असतं. तर ही गोष्ट किती चांगली होती की त्या आपल्याला भाऊ समजून ओवळत आहेत. पण त्या पाठीमागचा उद्देश मात्र सायलीच्या देखील आता लक्षात आलेला असतो. आणि पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे अर्जुनने प्रत्येकीला 5-5 हजार रुपये देण्यासाठी तयार देखील झालेला असतो, आणि पटकन आपलं पाकिट काढून त्यातले 5-5 हजार रुपये त्याने त्या प्रत्येकीला देऊन देखील टाकलेले असतात. आणि या गोष्टीमुळे सायलीच्या त्या खोटारड्या बहिणी मात्र खूपच खुश झालेले असतात, कारण त्यांचा डाव अगदी व्यवस्थितपणे त्यांनी साधलेला असतो. आणि ही गोष्ट आत्ता सर्वांच्याच थोडी लक्षात येत असते की या बहिणी किती स्वार्थी आहेत. आतापर्यंत सुभेदारांच्या घरामध्ये
लोखंडे दाम्पत्य स्वार्थी आहे हे कळलेलं असतं, पण आता या मुली देखील, तिच्या बहिणी देखील स्वार्थी आहेत हे सुद्धा हळूहळू सर्वांच्या लक्षात येत असतं. तर लोखंडे दाम्पत्य मात्र चिंतातूर झालेलं असतं, कारण त्यांना माहिती आहे या मुली आल्यात आणि या पैसे काढायला लागलेल्या आहेत आणि याच पैसे काढतील आणि आपल्याला काहीच मिळणार नाहीये. या गोष्टीच खरं तर त्यांना वाईट वाटत असतं आणि या मुलींकडे पैसे आलेले पाहून ते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडचे ते पैसे आपल्याकडे घेऊया असा विचार करून त्यांना थांबवत असतात. तर त्या बहिणी म्हणत असतात, नाही नाही, मला जायचंय. त्यातली एक बहीण तर म्हणते की आता मला अजून जाऊन मेकअप करायचा आहे. तेव्हा अस्मिता तिची चेष्टा करते आणि म्हणते, अगं अजून मेकअप करायचा आहे, असलं काय काम करतेस तू? अस्मिता जेव्हा असं बोलते तेव्हा त्यातली एक बहीण अस्मिताकडे बघतच राहते आणि तिला ती काहीच सांगत नाही की ती कोणत्या प्रकारचं काम करते आहे. पण लोखंडे दाम्पत्य मात्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्या बहिणी पळत पळत बाहेर चाललेल्या असतात, कारण या लोखंडे दाम्पत्यांना ते पैसे काढून घ्यायचे असतात की जे पैसे अर्जुनने त्यांना दिलेले आहेत. आणि हे दोघं म्हणजे लोखंडे दाम्पत्य काय करणारे ते सायलीच्या बहिणींच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळेच ते धावत पळतच स्वतःचे पैसे घेऊन सुभेदार कुटुंबियांच्या घराच्या बाहेर जाऊन उभारतात आणि म्हणतात, खरंच हे सुभेदारदार कुटुंबीय म्हणजे अगदी मालामाल पार्टी आहे. आपण नेहमी नेहमी आलं पाहिजे. बघ ना, आज त्यांनी 5,000 रुपये आपल्याला भाऊबीज दिली, म्हणजे अगदीच मालामाल कंपनी आहे ही. यांच्याकडे नेहमी यायचं आणि काही नाही काहीतरी बोलून पैसे काढायचे असं त्यांचं ठरलेलं असतं. तर इकडे लोखंडी दाम्पत्य मात्र खूपच नाराज झालेलं असतं, कारण आपल्या मुलींनी भरपूर पैसे काढले पण आपले हात मात्र कोरडेच राहिलेले आहेत. आपल्याला अजून काहीतरी करावं लागेल असं त्या विचार करत असतात. आणि यांच्या ह्या वागण्यामुळे अर्जुनला खात्री पटलेली असते की हे नक्कीच हे आई बाबा सायलीचे नाहीयेत. रात्रीच्या वेळी जेव्हा अर्जुन एकटा विचार करत बसलेला असतो तेव्हा सायलीने त्याला पाहिलेलं असतं की काहीतरी तो विचार करतोय आणि चिंतातूर होऊन इकडून तिकडे फिरत आहे. तेव्हा ती त्याला विचारते की काय झालंय, तर तो सांगतो की मी माझ्या केसच्या संदर्भामध्ये विचार करत आहे. पण खरं तर तो विचार करत असतो की ही गोष्ट सायलीला सांगायची कशी, की हे आईवडील तिचे खोटे आईवडील आहेत. हे गोष्ट तिला सहन होईल का असा विचार तो करत बसलेला असतो. आणि तो सायलीचा हात धरतो आणि सायलीला सोप्यावर बसून म्हणतो, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. सायली म्हणते, म्हणजे तुम्ही केसच्या विषयी विचार करत नव्हता ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही ऐका जरास, मला ना खरंच तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. सॅली म्हणते, बोला काय बोलायचं? तेव्हा अर्जुन सांगतो, समजा तुमची एकदम आवडती व्यक्ती ही तुमची नाहीये असं जर का तुम्हाला म्हणलं तर काय वाटेल? आणि समजा ती व्यक्ती तुम्हाला म्हणली की आता तुम्हाला तिच्यापासून दूर जावं लागणार आहे असं जर का विचार केला तर तुम्हाला काय वाटेल? हे ऐकल्यावर सायलीला खरं तर खूपच वाईट वाटतं. अर्जुन नक्की काय बोलतोय हे तिच्या लक्षात येत नसतं. तो नक्की लोखंडे दाम्पत्याविषयी बोलतोय असं तर तिच्या मनात देखील येत नाही. उलट तिला असं वाटतं की अर्जुनच आपल्यापासून दूर चाललेला आहे आणि ती क्षणात एकदम नाराज होते आणि म्हणते, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला समजतंय का? अर्जुन म्हणतो, हो अगदी, मी व्यवस्थितपणे तुला विचारतोय. समज असं झालं तर काय होईल? तेव्हा सायली चिडते आणि म्हणते, असं आहे का? मग स्पष्ट बोला ना की तुम्हाला कोणती तरी दुसरी मुलगी आवडू लागलेली आहे. आता माझ्यात इंटरेस्टच तुमचा संपलेला आहे. तुम्हाला माझ्याशी बोलू देखील वाटत नाहीये. म्हणूनच मला वाटत होतं की तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष का करतायत. झालं. अर्जुनला कळतं की सायलीला तिसरीच काहीतरी गोष्ट समजलेली आहे. अर्जुन म्हणतो, अहो असं म्हणा तरी देखील कस काय आणताय तुम्ही? तेव्हा सायली म्हणते, सांगा मग मी पाडव्या दिवशी कोणत्या कलरची साडी नेसली होते? अर्जुनला तर ते काहीच आठवत नसतं
अर्जुन म्हणतो, ते लाल निळी, कदाचित सायलीजी, हे बघा, तुम्ही पिवळी नेसलेले होतात. सायली म्हणते, तुमच्या काहीच लक्षात नाहीये, म्हणजे हल्ली तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणजे तुम्ही मला सोडून जाणार आहेत, हे देखील गोष्ट खरी आहे. अर्जुन म्हणतो, अहो, तुम्ही नाही, तसला तर्क काढायला लागलेले आहेत. साडीच्या कलरवरून कोण असा तर्क काढत का? असं मी करत का कधी? अक्षरशः अर्जुन सायलीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, सायलीजी, अहो, तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही. आणि फक्त मरणच एकमेव गोष्ट असेल की ज्यावेळेस मी तुमच्यापासून दूर होईल. अर्जुन असा बोलतो तेव्हा सायली त्याच या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, असलं अभद्र अजिबात बोलायचं नाही. अर्जुन म्हणतो, आता तरी पटते ना तुम्हाला मी काय बोलतोय ते? सायली म्हणते, हो, सगळं पटते, पण मग तुम्ही काय बोलत होता? बर, जाऊ द्या, सोडा, बर, तो विषयच नको, चला आपण झोपायला जाऊया. असं म्हणून ते अर्जुनला म्हणते की पटकन चला, आणि अर्जुन तिच्या मागमाग पळतच जातो. आता सकाळ झालेली असते आणि इकडे नागराज फोनवर बोलत असतो. नागराज बोलतोय तो म्हणजे महिपतला. त्या दोघांच एकदम खाजगी आणि गुपित बोलणं चाललेलं असतं आणि त्याच्याच पाठीमागे त्याची बायकोहीन उभारलेली असते आणि तिला माहिती असतं की हा नक्कीच महिपशी बोलत आहे. पण आता जर का आपण विचारलं की कोणाशी बोलत आहात, तर ते मात्र सांगणार नाहीत. आणि अजून काय विचारायला गेलं तर आपल्या अंगावर खेक असणार. तिच्या हातामध्ये चहा असतो आणि ती त्याला म्हणत असते, अहो, चहा घेणार आहेत ना? पण नागराजला मात्र तिचं बोलणं ऐकू येत नसतं आणि त्याचं लक्ष देखील नसतं. ती थोडंसं अजून पुढे जाते आणि तेवढ्यात नागराज वळतो आणि तिच्या हातातला कप त्याच्या अंगावर सांडतो आणि खाली देखील पडतो. तेव्हा नागराज एकदम तिच्यावर खेक असताना म्हणतो की काही चहा देण्याची पद्धत आहे का? चहा देत होतात का? माझ्या नरड्यात आणून वतणार होतात ते तरी सांगा. सुमन म्हणते, अहो, मी तुम्हाला हाक मारली होती, पण तुम्ही ऐकतच नाहीत. तुम्ही फोनमध्येच बिझी असता. काय एवढं फोनमध्ये असतं? महत्वाचं काय माहिती? तेव्हा नागराज म्हणतो, अच्छा, म्हणजे आता मी तुम्हाला सांगायचं फोनवर काय महत्वाचं बोलतोय ते नाही. तुम्हीच मला फोन लावून देत जा आणि मग मी बोलत जाईल. काय बोलताय कळतंय का तुम्हाला? आला तेव्हा सुमन म्हणते, अहो, तसं नाही. आता पाडव्याला सुद्धा तुम्ही घरामध्ये राहिला नाहीत, कुठेतरी बाहेर निघून गेला होता. नागराज म्हणतो, मग काय करू इथं पाडव्याला? तुझ्याजवळ बसू? तुझ्या पदर धरून बसू का? तुला सोन्याने मडवत बसू? काय बोलतेस? तुला कळते का माझ्या पाठीमागे 100 काम असतात आणि मला बाहेर जावं लागतं आणि मी तुला सांगून अजिबात जाणार नाहीये, समजतंय? माझ्याकडून कसली अपेक्षा देखील करायची नाहीये आणि कसलीच करायची नाही, लक्षात ठेव. असं म्हणून सुमनच त्याने तोंड बंद केलेलं असतं आणि ह्या आल्या आल्या असे सारखे प्रश्न विचारायचेत नाही. गोष्ट बंद कर, तुला माहिती आहे ना असल्या गोष्टी मला अजिबात पटत नाहीत. आल की डोक्याला किरकर सुरू करायची. कोणाशी बोलताय? काय करताय? कुठे जाताय? असले फालतू प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत. सुमन, तुला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे? असं म्हणून नागराज तिच्यापासून चाललेला असतो. सुमनला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. तर इकडे चैतन्य रिपोर्ट घेऊन आलेला आहे. अर्जुनला खरंतर रात्रभर झोपच लागलेली नाहीये. या रिपोर्टमध्ये नक्की काय असेल ते त्याला पाहायचं असतं. चैतन्याला देखील यामध्ये काय आहे ते पाहायचं असतं. आणि अर्जुनने पटकन पाकिट उघडलेलं असतं आणि पाकिट उघडून त्यातला लिखाप्यातून त्याने ते रिपोर्ट काढलेला असतात आणि वाचल्या क्षणी अर्जुनला खूपच मोठा धक्का बसलेला आहे. चैतन्य पाहतो की अर्जुनला खरंच धक्का बसलाय. तो देखील त्याच्या हातातला तो रिपोर्ट काढतो आणि स्वतःच वाचू लागतो. अर्जुन तर अजून त्या धक्क्यातून बाहेरच आलेला नसतो. चैतन्य म्हणतो, अरे, हे कसं काय शक्य आहे? मला तर हे शक्यच वाटत नाही. अर्जुन म्हणतो, मला पण हे शक्य वाटत नाही, कारण त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे आलेलं असतं की मैनावती आणि सायली यांचे DNA रिपोर्ट जुळलेले आहेत. म्हणजे मैनावती ही सायलीची आई आहे
असं आता सिद्ध झालं असतं, मेडिकली हे प्रूव्ह झालेलं असतं की आता मैनावती तीच ही सायलीची आई आहे. आणि हे सगळं लांबून प्रिया ऐकत असते आणि प्रिया या गोष्टीवर खुश देखील झालेली असते, कारण प्रियानेच हे सगळं केलेलं असतं. जेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांशी त्यांच्या रूममध्ये बोलत असतात, तेव्हा प्रिया त्यांच्या रूमच्या बाहेर थांबलेले असते आणि तेव्हा तिच्या हातातून पाणी बॉटल पडाल्यावरच अर्जुन बाहेरून पाहत असतो की कोण आलं होतं का म्हणून, पण तेवढ्यात ती हळूक जाऊन लपलेली असते आणि त्यामुळे ते अर्जुनला दिसत नाही, कारण ती पायावर लपलेली असते. अर्जुन दरवाजाकडून बघतो पण बाहेर त्याला कोणच दिसत नाही आणि तो लिहून सांगतो की कोण नव्हतं. आणि जेव्हा ते परत एकदा आतमध्ये जातात तेव्हा पुन्हा प्रिया दरवाजा उघडून बघते की अर्जुन नक्की काय करत आहे. आणि दरवाजा उघडून बघितल्यावर तिला मोठा धक्काच बसलेला असतो, कारण अर्जुनने सायलीचा एक केस घेतलेला असतो आणि तो केस एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तो ठेवत असतो. ही गोष्ट तिने पाहिलेली असते. सायलीचा केस अर्जुन घेतोय, नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी चालू असेल असं तिला वाटलेलं असतं, पण तो नक्की काय करतोय ही गोष्ट मात्र तिला अजून समजलेलं नसते. पण अर्जुनवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे हे मात्र तिला समजलेलं असतं. आणि दुसऱ्या दिवशी मैनावतीचा हात धरून जेव्हा त्याने घरात घेऊन आलेला असतो तेव्हा तिच्या मानेवरून त्याने पटकन केस काढून घेतलेला आहे. ही गोष्ट मात्र तिने बारकाईने पाहिलेली असते आणि तेव्हाच तिला समजलेलं असतं की अर्जुन हा DNA रिपोर्ट मॅच करण्यासाठी हे सगळं काही करत आहे. मेलो आपलं संपलं असं तिने विचार केलेला असतो, कारण जर का हे DNA रिपोर्ट मॅच झाले नाही तर सर्वांना समजणार की हे लोखंडे दाम्पत्य सायलीचे आईवडील नाहीयेत आणि मग मात्र काय खरं नाही, आपल्याला या घरातून हाकलून देणार असा विचार तिने केलेला असतो. आणि त्यामुळेच जेव्हा सायलीच्या खोट्या बहिणी तिची स्तुती करत असतात तेव्हा प्रियाने पाहिलेलं असतं की अर्जुनने तो लिपाक कुठे ठेवलेला आहे, ते पाकिट कुठे ठेवलेलं आहे आणि ती देखील त्या ठिकाणी गेलेली असते आणि तिने ते शोधून काढलेलं असतं. आणि ज्यामध्ये सायलीच केसात सॅम्पल ठेवलेला आहे तो केस तिनेने बाजूला काढून टाकलेला असतो आणि त्यामध्ये स्वतःचा केस तिने ठेवलेला असतो आणि त्यामुळेच हे रिपोर्ट मॅच झालेले आहेत हे आता तिला चांगलंच माहिती असतं. पण अर्जुनला मात्र प्रियाने केलेल्या खोटारड्यापणाबद्दल काहीच माहीत नसतं. सॅम्पल ठेवल्यावर प्रिया स्वतःच्याच मनाशी बोलत असते की अर्जुन आता कर काय करायचं ते, आता हे DNA रिपोर्ट मॅच होणार आणि मेडिकली देखील प्रूव्ह होणार की ही सायली जी आहे ती मैनावतीचीच मुलगी आहे. अर्जुनने जेव्हा चैतन्यला ते सॅम्पल दिलेलं असतं तेव्हा देखील प्रिया तेथेच बाहेर उभी असते आणि ती सगळं ऐकत असते आणि खुश होत असते, कारण तिने ते सॅम्पल बदलले. याबद्दल अर्जुन मात्र अनविज्ञ असतो, पण ती मात्र खुश असते, कारण आता हे रिपोर्ट जुळणार तिला माहीत असतं आणि त्याप्रमाणे रिपोर्ट जुळलेले देखील असतात. आणि त्यामुळे अर्जुन चिंतातूर झालेला असतो. तो मनाशी म्हणतो की नाही, हे सगळं खोट असेल. तो चैतन्य देखील सांगतो की मला आता या DNA रिपोर्टवर देखील विश्वास राहिलेला नाहीये. पण इकडे प्रिया म्हणत असते, आता तुला या रिपोर्टवर विश्वास ठेवावाच लागेल अर्जुन, कारण हे सगळं स्वतः तू केलेलं आहेस आणि कोणालाच काही न सांगता केलेलं आहेस, म्हणजे आता हे रिपोर्ट खरे आहेत. यावर तुला विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये, कारण हे मेडिकली प्रूव्ह झाले की सायलीचे आईवडील हे लोखंडे दाम्पत्यच आहेत. तर इकडे सायली काम करत बसलेली असते, ती रद्दी सगळी एकत्र करत असते. तेव्हा लोखंडे दाम्पत्य तिच्याकडे जात, त्यांना अजूनही तिच्याकडून काही पैसे काढायचे असतात आणि ते जाऊन तिला म्हणतात की सायली, अगं जरा तुझ्याशी बोलायचं होतं. सायली म्हणते, बोला ना, काय आहे. तेव्हा ते म्हणतात, अगाम ही जरा बाहेर जातो ना. तर काय होतं माहिती का, डोळ्याला लय त्रास होतो. आम्हाला एखादा गॉगल मिळेल का. मैनावती म्हणते, ह्यांच्यासाठी काळा आणि माझ्यासाठी तात्परी मिळेल
का गॉगल. आता सायलीला ऐकल्यावर मोठा धक्काच बसतो. आता यांना घरात बसून गगलच काय करायचं. ती म्हणते की घरात बघावं लागेल, मला असेल का कोणाकडे. त्यानंतर ते जवळ बसतात आणि लोक आणि तिचे वडील म्हणतात की हिच्याकडे ना 1-2च साड्या आहेत. लगेच महिन्यावर ती नाटक करायला लागते आणि म्हणते, अहो कशाला हिला सांगताय, आपली मुलगी आहे ती आणि ती कशी आई मॅनेज करणार आहे. तेव्हा सदाशिव म्हणतो, अगेल ती आपलीच मुलगी आहे ना, तिला नाही सांगायचं तर सांगायचं कुणाला. सायली, तुझ्या आईकडे साड्याच नाहीयेत, तिला 1-2-3 साड्या घेशील काव. आता सायलीला खूपच वाईट वाटू लागतं. दिवसेंदिवस यांची डिमांड वाढतच चाललेली आहे. ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि अजूनही महिन्यावरती शांत बसत नाही. ते म्हणते, सायली आता तुला बोलायला नको वाटते, पण आता तू मुलगीच आहेस म्हणून तुला बोलते. एखादा छोटासा मोबाईल असता तर बरं झालं असतं. सायली म्हणते, बाबांकडे आहे की मोबाईल, मग तुझ्याकडे तुला कशाला पाहिजे. ती म्हणते, नाही, तुझं बरोबर आहे, पण मला एखादा असता तर बरं झालं असतं, असं ती बोलू लागते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत की सायलीकडून चष्मा मागून हे दोघेही चक्क रस्त्यावर भीक मागत आहेत. लोखंडे दाम्पत्य हे रस्त्यावर भीक मागत असत आणि सायली आणि अर्जुन यांनी इथे पाहिलेलं असतं. हे असं कस काय करू शकतात, असा प्रश्न आता सायलीला पडलेला आहे. हे आपले आईवडील नाहीतच, या गोष्टीवर मात्र आता सायली ठाम झालेले आहे, कारण रस्त्यावर अशी भीक मागण्याची कल्पना आपल्याला आयुष्यात देखील आली नसते. पण हे चक्क आपल्या समोर थांबून लोकांना भीक मागताय ही गोष्ट तिला दिसत असते. त्या दोघांनाही ती गाडीत बसवते, पण त्यांच्या या वागण्याचा त्रास मात्र तिला भरपूर झालेला असतो. जेव्हा सायली घरी येते तेव्हा ती खूपच चिडलेली असते आणि आता एका गोष्टीवरती ठाम झालेली असते, ते म्हणजे हे माझे आईवडील असू शकत नाहीत. आणि तिने डायरेक्ट अर्जुनला सांगितलेलं असतं की यांच हे वागणं पाहून, बोलणं पाहून मला असं वाटते की हे माझे आईवडील नाहीतच. आणि तेव्हा अर्जुनने देखील एक गौप्यस्फोट केलेला असतो. सायली, मी तुला न सांगता यांची DNA रिपोर्ट देखील मी आणलेले आहेत, DNA टेस्ट देखील मी केलेले आहे, पण हे मेडिकली प्रूव्ह झालंय की ते तुझेच आईवडील आहेत. तेव्हा ती म्हणते, मेडिकल रिपोर्ट खोटे असतील, पण माझं मन मात्र मला कधीच खोटं सांगू शकत नाही. हे माझे आईवडील नाहीयेत, या गोष्टीवर मी ठाम आहे, असं तिने अर्जुनला सांगितलेलं असतं. आणि जेव्हा तिने हे ठामपणे सांगितलेलं असतं तेव्हा अर्जुनला देखील खात्री पटलेली आहे की नक्कीच DNA रिपोर्टमध्ये काहीतरी घोळ झालेला असेल. पण सायली जे म्हणते ते मात्र खोट अजिबात असू शकत नाही. सायलीच मन जे तिला सांगत त्या गोष्टी ह्या ख्याच असतात, त्यामुळे हे तिचे आईवडील नाहीतच, या गोष्टीवर आता अर्जुन देखील ठाम झाले. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.